साईनाथ महाराजांमुळे लोकसेवेची प्रेरणा मिळते. आमदार राहुल पाटील. राहुल पाटील यांचे प्रतिपादन. श्री आनंद दत्त धाम आश्रम येथे भाविकांची मोठी गर्दी. श्री क्षेत्र माहूर येथील माहूर गडावरील श्री आनंद दत्त धाम आश्रम येथे धोंड्याच्या महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसाद महापंगती कार्यक्रमाला परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी भेट देत आदरणीय राष्ट्रसंत हरिभक्तपरायण साईनाथ महाराज वासमतकर यांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी आश्रम परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी बोलताना आमदार राहुल पाटील यांनी सांगितले की मी वेळोवेळी साईनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येत असतो. त्यांच्या सहवासातून समाजसेवा, लोकसेवा आणि जनतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते. महाराजांचे कार्य संपूर्ण समाजासाठी दिशादर्शक आहे. माहूर गडावरील आनंद दत्तधाम आश्रम येथे दरवर्षी धोंड्याच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात महाअन्नदान व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. राज्यासह विविध भागातून लाखो भाविक येथे येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. साईनाथ महाराजांच्या सप्तसूत्री कार्यक्रमामुळे समाज प्रबोधन, सेवा आणि अध्यात्म यांचा संदेश सर्वदूर पोहोचत असल्याचे भाविकांनी सांगितले. साईनाथ महाराजांच्या कार्याची दखल शासन स्तरावरही घेण्यात आली असून ITI विभागाचे प्रमुख, मार्गदर्शक, ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यांच्या समाजोपयोगी कार्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये त्यांच्या कार्यक्रमांची व्याप्ती वाढत आहे. या प्रसंगी अरविंद काका देशमुख, बंडू नाना बेडकर, प्रल्हादराव देवडे, सुनील गुडघे, दिनेश बोचरे, बबनराव रुदळे, नारायण जाधव, एकनाथ राऊत, मारुती शिंपले, प्रकाश खापरे, मधुकर शिंगोळे, प्रभाकर संसारे, भाऊराव पाटील हडसनीकर, कुंडलिक हुंबे, सुधीर जाधव यांच्यासह माहूर शहर व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SS पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनोद भारती यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. गावाकडची बातमीसाठी आमचे विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळेसह पंकज जयस्वाल, माहूर. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.